आज आपण हुशार माकडांचे पराक्रम पाहूया. बघा, ते वाघ आणि सिंहाला कसे फसवतात. घनदाट जंगलात वाघ आणि सिंह फिरत असतात. अचानक त्यांना तेच दोन माकड दिसतात. मागच्या वेळी या दोन्ही माकडांनी आपल्याला येडा बनवलं आणि पळून गेले, पण आता नाही. आता डोकं लावून यांना खाऊन टाकायचं. हो, यावेळी काहीही झालं तरी ही माकडं सुटता कामा नयेत. ए माकडांनो, घाबरू नका. आम्ही तुम्हाला खाणार नाही. आम्ही तर फिश फ्राय खाऊन आलोय. आम्ही तुमच्याशी मैत्री करायला आलो आहोत. हो, चला ना कुठेतरी फिरायला जाऊ. आमची एक फळांची बाग आहे. तिथे आंबे, चिकू, केळी, बोर सगळं आहे. हे राक्षस एवढे चांगले कसे झाले? नक्की काहीतरी चालबाजी आहे. आज यांचा चांगला कार्यक्रम करूया. तू पुढे जा. पुढे एक खोल खड्डा आहे. त्यावर काठ्या आणि पालापाचोळा टाकून ठेव. हा माझा मित्र पुढे जाऊ द्या. तो माझ्यासाठी पाणी घेऊन येतोय. सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, हे खरंच आहे. सिंह दादा जास्त ताकदवान दिसतात. काय बोलतोस? माझ्यापेक्षा जास्त ताकद कुणाचीच नाही. मीच जंगलाचा राजा. सिंह दादाकडे 6 पॅक आहे. ते तुम्हाला हरवू शकतात. तुम्हाला भारी पडू शकतात. त्याला 6 पॅक असतील, पण मी वेगाने शिकार करतो. सर्वात जास्त होऊ पळू शकतो. सिंहापेक्षा देत नाही. मग एक काम करा, तुम्हा दोघांची धावण्याची स्पर्धा लावूया. मी तयार आहे. मी पण घाबरत नाही. मग एक काम करा, तुम्हा दोघांची धावण्याची स्पर्धा लावूया. मी तयार आहे. मी पण घाबरत नाही. जो पुढे जाईल तो जंगलाचा खरा राजा. वाघ आणि सिंहामध्ये धावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. वाघा आणि सिंह धावताना मध्येच खोल खड्ड्यात पडतात. असं फसवलं. तुम्ही दोघे आम्हाला बागेत नेऊन खाणार होते. आता बघा कसं तुम्हाला धडा शिकवलाय. लक्षात राहू द्या, शक्तीपेक्षा युक्ती सर्वात श्रेष्ठ. पुन्हा ही माकडं आपल्याला भारी पडली. आपणच मूर्ख बनलो.